नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, संजय गांधी निराधार योजना असू द्या किंवा श्रवण बाळ योजना असू द्या, या दोन्ही योजनांचे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये आले की नाही, जर आले तर किती आले, त्याचबरोबर जर नाही आले तर त्याचं कारण काय, हे तुम्हाला घर बसल्या तुमच्या मोबाईलमध्ये चेक करता येणार आहे। मंडळी, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मंडळी, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेरन्स दिसणार आहे। ही वेबसाईट आहे sas.mahaIT.org ही वेबसाईट आहे। या ठिकाणी तुम्ही लाभार्थी स्थिती यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्च बाय आधार नंबर हा ऑप्शन दिसेल। या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला जो तुमचा आधार नंबर आहे तो आधार नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। म्हणजे आधार नंबर टाकून झाल्यानंतर आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरती तुम्हाला एक OTP जाणार आहे। तो OTP तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे। म्हणजे जर तुम्हाला OTP आला नसेल तर दोन बाबी महत्त्वाच्या आहेत। त्या बाबी काय आहेत ते समजून घ्या आणि व्हिडिओ न स्किप करता संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थितपणे पाहून घ्या। म्हणजे जर तुम्ही आधार नंबर टाकला असेल तो नंबर व्यवस्थितपणे चेक करा। म्हणजे काही वेळेस काय होतं, एका व्यक्तीला 2 ते 3 सिम कार्ड वापरायची सवय असते आणि त्याला माहीत नसतं की त्याच्या आधारला नंबर कोणता लिंक आहे। तर जो नंबर लिंक आहे त्याच्यावरतीच हा मेसेज जाणार आहे। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची बाब काय, जर तुम्हाला हा मेसेज आला नसेल, हा OTP आला नसेल तर या ठिकाणी तुम्ही समजून जावा की तुमची ही योजना ऑनलाईन झाली नाही। मग ती श्रवण बाळ योजना असू द्या किंवा निराधार योजना असू द्या, मग असा जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल, म्हणजे हा OTP येत नसेल, तर पहिला तर आधार नंबर व्यवस्थित पाहून घ्या, त्याला मोबाईल नंबर कोणता लिंक आहे। आणि त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या तहसीलला जाऊन भेट द्यायची आणि ही योजना तुमची ऑनलाईन करून घ्यायची आहे। एकदा की ही योजना ऑनलाईन झाली की तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही। तर आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली हा OTP किंवा मेसेज जाणार आहे। बघा, या ठिकाणी गेट डाटावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो OTP गेला आहे तो OTP या ठिकाणी सबमिट करायचा आहे। OTP सबमिट झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी असा इंटरफेरन्स दिसणार आहे। 3 डॉटवरती क्लिक करून तुम्ही डेस्कटॉप मोडवरती ऑन करायचं आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला डेस्कटॉप मोड ऑन केल्यानंतर कॅन्सल करायचं आहे, म्हणजे हे सगळे रिफ्रेश होणार नाही। तर या ठिकाणी तुम्हाला सगळी स्कीम दिसत आहे। झूम करून आपण पाहूयात तर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर, तुमचा मोबाईल नंबर, जिल्हा, तुमचं गाव, त्याचबरोबर तुमचं आधारचं स्टेटस दिसणार आहे। त्याचबरोबर तुमच्या ह्या योजनेची संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दिसणार आहे। मंडळी, इथं खाली ऑप्शन आहे फायनान्शियल इयर ID, यावरती क्लिक केल्यानंतर 24, 25, 25, 26 हा ऑप्शन आहे। 25, 26 हा ऑप्शन आपण निवडला तर या ठिकाणी तुम्हाला इथं सगळी डिटेल दिसत आहे। तुमचा हप्ता कधी आला, त्याचबरोबर कोणत्या तारखेला आला, एवढंच नाही मित्रांनो, कोणत्या बँकेमध्ये आला, बँकेचा अकाउंट नंबर काय आहे, तर या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी समजत आहेत। आणि एवढंच नाही मित्रांनो, जर हा हप्ता तुम्हाला आला नाही, म्हणजे तुमचा कितीचा हप्ता आहे, किती हजार पैसे तुम्हाला खात्यामध्ये आले, म्हणजे 1,500 आले की नाही, जर तुम्हाला हे 1,500 किंवा तुमचा हा हप्ता आला नसेल तर त्याचं कारण काय आहे, तर हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। तर मंडळी, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये आधार कार्डचा वापर करून संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आले की नाही हे चेक करू शकता।